नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पतीच्या मारेकऱ्यांना अटक करून न्यायाची मागणी करणाऱ्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच विषारी औषध घेतल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की पळी येथील महादेव मुंडे यांचा धारदार शस्त्राने वार करून 18 महिन्यापूर्वी खून झाला होता। या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही। विशेष बाब म्हणजे या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 7 ते 8 अधिकारी बदलले आहेत। यातील कोणत्याच अधिकाऱ्याने योग्य तपास करून आरोपी अटक केलेले नाही। पोलीस प्रशासनाकडून कारवाईमध्ये होत असलेली दिरंगाई त्यामुळे महादेव मुंडेंचा खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता। आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने महादेव मुंडे यांच्या पत्नी कुटुंबियासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले। यावेळी त्यांच्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट घेऊन माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, नसता मी पुन्हा आत्मदहन करेन असा इशारा दिला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन परत जात असताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अचानक विषारी औषध घेतल्याने पोलिसांची धावपळ झाली होती। ज्ञानेश्वरी महादेव मुंडे यांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेने मात्र बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अभिमान लाईव्ह साठी अमजद खान, बीड।